जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्णकृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं ददसदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेष्वच्चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासु तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्थ स्कंदावतरणिका. स्वयंभू मनु कन्यका झाल्या विश्ववंशावळिका. प्रथमोध्याय निका चतुर्थ स्कंधी तयाचा. द्वितीयोध्यायी दक्ष प्रजापती दुर्वचन बोले शिवाप्रती. तृतीयोध्यायी सती इच्छी यज्ञ महोत्सव. सतीचा अग्निप्रवेश. निवेदिला चतुर्थोध्यायास. वीरभद्रकृत यज्ञविध्वंस. दक्षवध पंचमोध्यायी. ब्रह्मादिक देवता कैलासी प्रसन्न करीते शिवाशी, ते षष्ठाध्यायाशी दक्षयज्ञपूर्ती सप्तमी. अष्टमोध्यायी ध्रुव वनगमन. नवमोध्यायी ध्रुव तपस्या पूर्ण. उत्तमवध ध्रुव यक्षरक्षण, ते वर्णन दशमोध्यायी. स्वयंभुवाचा ध्रुवाशी उपदेश. युद्धबंध एकादशोध्यायास. कुबेर वरदान ध्रुवास. विष्णू पदप्राप्ती द्वादशासी. ध्रुववंश वर्णन अंगचरित्र. त्रयोदशी कथा पवित्र. चतुर्दशी वेन विचित्र जन्मला नष्टात्मा. राजा पृथ्वीचे निर्माण. राज्याभिषेक पंचदशी छान. पृथ्वीशी स्तविती बंदीजन षोडशोध्यायी. पृथुकोप पृथ्वीकृत स्तुती. सप्तदशोध्यायी कथाती. पृथ्वीदोहन अष्टादशोध्यायाप्रती. 19 शताश्वमेध. पृथ्वीच्या यज्ञशाळेमधून प्रसन्नत्वे भगवत दर्शन, ते 20व्यात निरूपण. प्रजेशी उपदेश 21. सनकादिकांचा पृथ्वीशी उपदेश असे 22. तप परलोक गमन 23. महाराज पृथूचे. वंशविस्तार पृथूचा.
प्रचेताशी बोधरुद्राचा 24वा अध्याय त्याचा पुरंजनोपाख्यान 25. पुरंजन गेला शिकारीशी, राणी क्रुद्ध झाली 26. चंडवेग धावला लढाईशी 27. कालकन्यकथा. पुरंजन स्त्रीरूप झाला, अविज्ञातोपदेशे उद्धरला, कथाभाग हा 28 केला निवेदन. तात्पर्य पुरंजनोपाख्यानाचे 29 वर्णन त्याचे. प्रचेतास श्रीविष्णूचे 30व्यात वरदान. प्रचेताशी नारदोपदेश, परमपदप्राप्ती तयास. 31व्या अध्यायास अमृतकथा ऐशी हे. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक छोटंसं भजन म्हणूया. भगवान शंकर आणि सती उमा पार्वती यांच्याबद्दलचं. दुर्गतिनाशिनी दुर्गा जय जय, कालविनाशिनी काली जय जय. दुर्गतिनाशिनी दुर्गा जय जय, कालविनाशिनी काली जय जय. उमा रमा ब्रह्माणी जय जय, राधा सीता रुक्मिणी जय जय. उमा रमा ब्रह्माणी जय जय, राधा सीता रुक्मिणी जय जय. दुर्गतिनाशिनी दुर्गा जय जय, कालविनाशिनी काली जय जय. सांब सदाशिव सांब सदाशिव, सांब सदाशिव जय जय शंकर. हर हर शंकर दुख हर सुख कर, हर हर शंकर दुख हर सुख कर. अगतम हर 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 शंकर, हर हर शंकर दुख कर सुख कर. अगतम हर 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 शंकर. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. स्कंद 4 अध्याय 5. वीरभद्राकडून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस आणि दक्षवध हा आजचा भाग आहे. स्कंद पुराणामध्ये केदारखंड जो आहे त्यामध्ये वर्णन येतं की सतीने देहत्याग केल्यानंतर भगवान शंकर तिचे शरीर घेऊन सगळीकडे फिरतात. तिच्या देहाचे 52 तुकडे पडले आणि ते 52 शक्तिपीठ म्हणून आपल्याच भारत देशामध्ये ते अनेक ठिकाणी आहेत. प्रसिद्ध असे हे तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी जाऊन ज्यांनी ज्यांनी जप केला त्यांना सती माता ही प्रसन्न होते. त्या ठिकाणी बीजमंत्राचा जप करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे श्रीमद देवी भागवत जे आहे त्यातल्या स्कंद 7 अध्याय 30 आणि 31 या पूर्ण देवी भागवतामध्ये व्यास जन्मेजय संवाद आहे. दक्ष तसं पाहिलं तर ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. ब्रह्मदेवाचे जे 10 मानसपुत्र आहेत ज्यामध्ये शेवटचा क्रमांक नारदांचा आहे, त्यापूर्वी दक्षांचा उल्लेख त्या 10 मानसपुत्रांमध्ये आहे. आता प्रत्यक्ष ब्रह्मदेव ज्यांची निर्मिती महानारायणापासून महाविष्णूपासून झाली त्या ब्रह्मदेवाचे पुत्र असणारे हे दक्ष. तरी पण ह्या दक्षांना त्यांचे जावई असणाऱ्या भगवान शंकरांचा द्वेष का केला त्याने, ही सुद्धा एक लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे, महत्त्वाची बाब आहे. त्याबद्दलचं थोडंसं वाचन त्या श्रीमद देवी भागवतामध्ये आलेलं आहे, ते थोडक्यामध्ये सांगतो. दुर्वास ऋषी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. ब्रह्मा विष्णू आणि महेश जे अत्री अनुसूयेच्या पोटी ज्यांचा जन्म झाला त्यामधले शंकर जे आहेत ते दुर्वास ऋषी पुढे झाले. ह्या दुर्वास ऋषींनी तपश्चर्या करण्यासाठी जंबू नदीच्या तटाकी ते गेले. त्या ठिकाणी जी देवी आहे तिचं नाव जंबू नदेश्वरी. आता सांगितल्याप्रमाणे बीजमंत्राचा उच्चार करून त्या ठिकाणी त्याने अनुष्ठान केलं आणि देवी त्यांना प्रसन्न झाली. देवीने आपल्या गळ्यातली माळ जी आहे ती दुर्वासांना दिली. दुर्वासाने अत्यंत आनंदाने त्या माळेचा स्वीकार केला आणि आपल्याबरोबर ती माळ घेऊन गेले. त्याच दुर्वासाने पुढे ती माळ घेऊन
ते दक्षाच्या राज्यामध्ये गेले, तेव्हा हेच दक्ष प्रजापती यांनी दुर्वासांचं स्वागत केलं आणि त्यांच्याजवळ असलेली ही नवीन असलेली माळ पाहिली आणि त्याबद्दलचं कुतूहल व्यक्त केलं की एवढी मोठी महत्त्वाची माळ ही तुम्हाला कशी मिळाली. त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला आणि मग ते म्हणतात की ह्या माळेची याचना त्यांनी दुर्वासांच्याकडे केली. दुर्वासांनी लगेच ती माळ जी आहे ती काढली आणि ती माळ दक्षानं दिली. आता एवढी प्रासादिक माळ जर आपल्याला एखाद्या सद्गुरूंकडून, एखाद्या देवतेकडून, एखाद्या मंदिरातून मिळाली असेल तर तिचं रक्षण किंवा तिचं चांगल्या ठिकाणी तिचं संगोपन केलं पाहिजे, तिला चांगल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे, पूजेमध्ये ठेवलं पाहिजे, रोज तिची पूजा केली पाहिजे. पण तसं या दक्षाने न करता त्याने काय केलं असेल तर ती माळ घेतली आणि स्वतःच्या शयनगृहामध्ये ज्या पलंगावर ते झोपत असतील त्यावर ती माळ नेऊन ठेवली. श्रीमद देवी भागवतामध्ये उल्लेख आहे, पशुकर्म म्हणजे समागम केल्याच्या वेळेस ती माळ त्यांच्याजवळ होती आणि हेच कारण झालं की त्यांच्या ठिकाणी अशा भगवान शंकर ज्यांचं सगळीकडे पूजन होत असतं त्यांच्याबद्दलचा द्वेष, आणि सती आपली कन्याच आहे तरी त्या दोघांच्याबद्दलचा एक द्वेषभाव त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. तर हे जे कारण आहे. आणि मग पुढे त्याच ठिकाणी 30व्या आणि 31व्या अध्यायामध्ये या शक्तीपासून, या सतीपासून जी शक्तिपीठ निर्माण झाली. आत्ताच आपण पाहिलं की 52 शक्तिपीठ आहेत, पण या श्रीमद देवी भागवतामध्ये 108 शक्तिपीठांची नावे दिलेली आहेत आणि ते कोणत्या ठिकाणी आहे, काय आहे, त्याचं नाव काय हे सुद्धा सांगितलं आहे. जसं वाराणसी क्षेत्री विशालाक्षी आहे, प्रयाग क्षेत्री ललिता देवी नावाने आहे, अमरकंटक नर्मदा नदीचा जो उगम आहे त्या ठिकाणी ती चंडिका देवी या नावाने आहे, गोमंत प्रांतामध्ये गोमती नावाने आहे, हस्तिनापुरामध्ये जयंती नावाने आहे, केदारपीठ केदारनाथ त्या ठिकाणी सन्मार्गदायिनी म्हणजे अनेक भक्तांना सन्मार्गाला नेणारी दायिनी अशी ती त्या ठिकाणी आहे, सन्मार्गदायिनी नावाने. आणि आपल्या महाराष्ट्रात असणारे करवी क्षेत्र म्हणजे कोल्हापूर जे आहे त्या ठिकाणी महालक्ष्मी नावाने ती आहे, असा उल्लेख या देवी भागवतामध्ये केलेला आहे. आता आपण या मूळ चरित्राकडे किंवा या आपल्या अध्यायाकडे आपण वळूया. स्कंद 4 अध्याय 5 वीरभद्राकडून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस आणि दक्षवध हा भाग यामध्ये आहे. या ठिकाणी विदुर मैत्रेय संवाद सुरू आहे. मैत्रेय विदुरांना त्यांनी विचारलेल्या प्रश्नावरून हा सगळा कुलवृत्तांत सांगत आहेत. आकुती, देवती आणि प्रसूती यांच्या कन्यांचा विस्तार त्यांची कथा सांगत आहेत. मैत्रेय म्हणतात, भवो भवान्या निधनम प्रजापते रसत्कृताया अवगम्य नारदात स्वपार्षद सैन्यांच्या तद्वधुर्युगुमी विद्रावितम क्रोधमपार दधे. म्हणजे जेव्हा महादेवांनी देवर्षी नारदांकडून ऐकलं, आपण काल जे पाहिलं ती सगळी कथा जी आहे तो सगळा प्रसंग आहे तो आता देवर्षी नारद एखाद्या पत्रकारासारखे सगळीकडे जे सांगत जातात तसे ते या महादेवांच्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्या दरबारात येऊन त्यांनी ही सगळी कथा, हा सगळा प्रसंग भगवान महादेवांना सांगितला. दक्षाकडून झालेला अपमान जो आहे तो सांगितला आणि त्या अपमानाच्या नंतर आपला हा देह, ज्याला आपण दाक्षायणी असं म्हणत होता, मग तो देह ठेवून तरी काय करायचा, कारण आता जर मला भगवान शंकर माझे पती जर दाक्षायणी म्हणतील तर मला त्या खूप लाजल्यासारखं आणि मला खूप अपमानास्पद ते वाटेल, म्हणून मी माझ्या शरीराचा त्याग करते असं म्हणून तिने प्राणत्याग केलेला आहे. ही कथासुद्धा नारदांकडून भगवान शंकरांनी ऐकली. त्यानंतर हे पण ऐकलं की त्या यज्ञामधून प्रगट झालेले ऋभू हजारो देव जे आहेत, जे भृगु ऋषींनी निर्माण केले होते, त्यामध्ये आहुती टाकल्यानंतर ते ऋभू हे निर्माण झाले आणि त्या ऋभूंनी स्वतःची शस्त्र आणि त्या यज्ञकुंडातील जळती लाकडं घेऊन आपल्या सगळ्या शिष्यगण, प्रमथगण हे जे आहेत त्यांच्यावर स्वारी केली आणि ते पाहून आपली जी सेना आहे, भगवान शंकरांची जी सेना आहे, तिला त्या ठिकाणाहून पिटाळून लावले. असा सगळा वृत्तांत जेव्हा भगवान शंकरांनी देवर्षी नारदांकडून श्रवण केला तेव्हा त्यांना अतिशय क्रोध आला. आता भगवान शंकरांचा क्रोध म्हणजे फार उग्र असं ते क्रोध आहे की ज्याचे कुठेच काही त्यांना तुलनाच नाही कशाशी.
भगवान शंकराने त्यावेळेस उग्र रूप धारण केलं. क्रोधाने दात ओठ चावत, क्रोध आल्यानंतर आपण कसं की आपले शब्दसुद्धा फुटत नाहीत आणि दात ओठ चावत ते आता एखाद्या विजेप्रमाणे, अग्नीच्या लोळाप्रमाणे अशी आपली एक जटा जी आहे ती जटा मोकळी केली आणि ते नाचायला लागले. भगवंताचा क्रोध आहे हा. आणि ते उभे राहून मोठमोठ्याने हसायला लागले आणि त्यांचा हसण्याचा आवाज जो आहे तो पाहून सगळी पृथ्वी भयभीत झाली. आता त्यातून त्यांनी आपल्या जटेतील एक केस त्या ठिकाणी उपटलेला आहे. उत्कृत्य रुद्र सहथोत्थितो हसन गंभीर नादो विससर्जतां भुवी. त्यांनी तो केस घेऊन भूमीवर आपटला आणि त्यामधून एक अकराळ विक्राळ काळा असा पुरुष उत्पन्न झाला. त्याचं नाव म्हणजे वीरभद्र. आणि तो इतका म्हणजे काय म्हणतात त्याला, शरीर त्याचं इतकं मोठं होतं की प्रत्यक्ष स्वर्गाला सुद्धा स्पर्श करेल एवढी मोठी उंची आणि एवढी मोठी ताकद त्या वीरभद्राकडे होती. हजारो हात त्याला होते. आपण हजारो हात असलेलं भगवान श्रीकृष्णाचं 10व्या आणि 11व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये वर्णन ऐकतो. पण या ठिकाणी दैत्यांनासुद्धा हजारो हात आहेत हा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी आहे. मग त्यांचा मेघासारखा श्यामवर्ण होता त्या वीरभद्राचा आणि विक्राळ अशा दाढासुद्धा होत्या. आणि भगवान शंकराचेच ते भक्त आणि शिष्य असल्यामुळे भगवान शंकराप्रमाणेच प्रेताच्या मुंडक्याच्या माळा त्यांनी गळ्यामध्ये धारण केल्या होत्या. हातामध्ये निरनिराळी शस्त्रे होती, हजारो हात होते. आणि हे पाहून त्या वीरभद्राने भगवान शंकरांना दोन्ही हस्त जोडून नमस्कार केला आहे आणि विचारलं, भगवंता मी काय करू? मला आपली आज्ञा जशी असेल त्याप्रमाणे मी करेन आणि आपली आज्ञा मला शिरोधार्य आहे. असं म्हणाल्यानंतर भगवान शिव भूतनाथ जे आहेत ते म्हणतात, वीरभद्रा तू आता माझाच अंश आहे, माझ्यापासूनच तू निर्माण झालेला आहेस आणि म्हणून तुला मी आज्ञा करतो की तू ह्या पार्षद माझे जे आहेत, माझे हे जे गण आहेत, भूत प्रेत पिशाच हे सगळे जे आहेत, यांचा अधिकारी, यांचा प्रमुख सेनापती म्हणून तू आता होऊन सेनापती या नात्याने तू दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस कर आणि दक्षाला मारून टाक, अशी आज्ञा भगवान शंकराकडून त्यांना झाली. आता ही आज्ञा झाल्याबरोबर त्या वीरभद्राने आपल्या स्वामींना नमस्कार केला, स्वामींना प्रदक्षिणा घातली आणि जाण्यासाठी तो तयार झाला. त्यावेळी त्याला असं वाटत होतं की माझ्या वेगाशी बरोबर करणारं या त्रिभुवनामध्ये कोणी नाही, मोठमोठ्या वीरांचे बळही माझ्यासमोर कमी पडते, असं त्याला तो अभिमान सगळा होता. भयंकर गर्जना करीत संसार संहारक अशा मृत्यूलाही घाबरवणारं असं त्याचं रूप होतं. हातामध्ये त्रिशूळ त्याने धारण केलेलं आहे आणि अशी ते वीरभद्र आणि त्याची सगळी सेना ही यज्ञमंडपाकडे धावतच गेली. त्याच्या पायातील जे नुपूर होते, वाळे होते, त्यांचासुद्धा इतका प्रचंड आवाज होत होता. सशब्दस्तुमुरो भवेत गीतेमध्ये म्हटलेलं आहे. जेव्हा पंचजन आणि सगळे शंख वाजायला लागले तेव्हा कौरवांच्याकडच्या सगळ्या सेनेचे हृदय विदारण झाले, म्हणजे विदीर्ण झाले. त्यांना सगळ्यांना जशी भीती वाटू लागली त्याचप्रमाणे या ठिकाणी त्रिभुवनामध्ये सुद्धा भीतीचा संचार झाला या वीरभद्राचा अवतार पाहून. आता ही सगळी मंडळी जी आहेत ती त्या यज्ञशाळेकडे, ज्या ठिकाणी दक्षाने यज्ञ आयोजन केलं होतं त्या यज्ञशाळेकडे जाऊन पोहोचली. तोपर्यंत यज्ञशाळेमध्ये तिथल्या असणारे यज्ञाचे प्रमुख जे आहेत, म्हणजे यजमान जे आहेत ते म्हणजे दक्ष प्रजापती, ऋत्विज म्हणजे त्या ठिकाणी यज्ञ संपन्न करणारे जे ब्राह्मण आहेत ते, त्यानंतर यज्ञासाठी खास म्हणून बोलावलेले निमंत्रित जे आहेत सदस्य आहेत ते सुद्धा आहेत. देवदेवतासुद्धा आहेत, कारण हे सगळे दक्षाचे नातेवाईकच आहेत. काल परवा सांगितल्याप्रमाणे 13 कन्या, एक अग्नीला, एक शंकरांना आणि एक पितरांना दिली होती. त्यामुळे देव आणि दैत्य हे सगळेच त्यांचे नातेवाईक झाले. त्यामुळे ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आलेली होती. आता एवढी मंडळी त्या ठिकाणी बसलेली आहे आणि दक्षाचा यज्ञ सुरू आहे, पण सतीने आपला देह त्याग केलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना आता काळजी वाटायला लागली आणि तेवढ्यामध्ये सगळ्या त्रिभुवनामध्ये अंधाराचा संचार झाला की अरे हा अंधार असा अवेळी कसा झाला. आपण पाहतो जेव्हा काही आपल्याकडे ग्रहण असतं त्या ग्रहण काळामध्ये, ते दुपारी 11-12चं ग्रहण असेल
तर आत्तापर्यंत जो चांगला सूर्यप्रकाश असतो तो सुद्धा लोप पावलेला असतो आणि सगळीकडे हळूहळू अंधार व्हायला सुरुवात होती. ग्रहणाचा स्पर्श, मोक्ष या दरम्यानची काळ आहे, तो काळ लक्षात घ्या आपण. तसं त्या ठिकाणी सगळीकडे अंधार दिसायला लागला. आता ही जी मंडळी त्या ठिकाणी बसलेली होती, ऋत्विज आहे, यजमान आहे, सदस्य आहे, ब्राह्मण आहेत, ब्राह्मण स्त्रिया, ब्राह्मणाच्या पत्नी ज्या आहेत त्या सगळ्या ज्या बसलेल्या होत्या, त्यांना हे सगळं पाहून ते काळजी वाटायला लागली की या सतीने देहत्याग केला, दक्ष प्रजापतीने तिला कधीच अडवलं नाही, तिला थांबवलंसुद्धा नाही, आणि भगवान शंकराचा द्वेष आणि सतीचा अपमान अशा दोन्ही अपराध याने केलेला आहे. त्यामुळेच कदाचित हा असा प्रसंग आपल्यावर आला असेल असा ते विचार करू लागले. आता त्या ठिकाणी अंधार झाला आहे, पण कुठल्याही प्रकारचा वारा नव्हता. जसं जोरात वारा यायला लागला की आपण म्हणतो आता वादळ येईल, आता पाऊस येईल, अशी परिस्थिती आज या क्षणाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. पण त्यावेळेसुद्धा इतक्या जोरामध्ये वादळ आलं, वावटळ आलं की सगळ्यांनी असा विचार केला की आत्तापर्यंत काहीच नव्हतं, वारासुद्धा नव्हता ज्या ठिकाणी, तर तिकडे एवढा मोठा वादळ कसं काय आलं, म्हणून सगळे विचार करायला लागले. आणि मग ते म्हणतात कदाचित डाकू हे आपापल्या घोड्यावर बसून शस्त्रानिशी आपल्यावर स्वारी करण्यासाठी येत असतील आणि म्हणून त्यांच्या धुळीचे लोट आपल्याला दिसत असतील, असा सुद्धा त्यांच्या मनामध्ये विचार आला. पण लगेच दुसरा विचार आला की असे जे अपराधी आहेत, चोर डाकू जे आहेत, त्या अपराधी लोकांना शासन करणारा राजा अजूनही जिवंत आहे, प्राचीन बरी जो आहे, आणि तो या सगळ्यांना त्या ठिकाणाहून युद्ध करून हाकलून लावेल, त्यांचा पराजय करेल. असं त्यामुळे थोडीशी त्यांना जीव त्यांचा भांड्यात पडल्या म्हणल्यासारखं झालं. आणि मग दुसरा विचार आला की मग ही धूळ कुठं राहिली. मग ते म्हणतात की संध्याकाळची वेळ असेल तर जशा गायी आपल्या गावामध्ये परत येतात, खेड्यामध्ये हे दृश्य आम्ही नेहमीच पाहत होतो, आज मात्र खेड्यामध्ये गेल्यानंतर एवढं गोधन जे आहे ते सुद्धा नाही आपल्याला दिसतं, त्या मनाने नाही, फार कमी आहे तसं. पण अशा गायी जेव्हा संध्याकाळी यायची वेळ होती त्यावेळेस गोधुली म्हणजे सगळीकडे ती धूळ गायीच्या पळण्याने त्यांच्या पायामुळे जी धूळ उडालेली असते त्यामुळे असं धुसर दिसायला लागतं आणि अंधार झाल्यासारखं वाटतं. पण ही धूळ या ठिकाणी आली कशी आणि इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात ही धूळ होती. या ठिकाणी म्हटलं गावो न काल्यंत इदम कुतो रजो, म्हणजे इतकी धूळ त्या ठिकाणी आली. गावो न काल्यंत, गायीसुद्धा परत यायची ही वेळ नाही, मग असे अवेळी एवढी धूळ कुठून आली, असा ते सगळं विचार करू लागले. आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच आलं की कदाचित आता ब्रह्मप्रलय होण्याची वेळ आली का काय, असं सुद्धा त्यांच्या मनामध्ये आलं. आता इकडे दक्षपत्नी जी आहे प्रसूती म्हणजे या सतीची आई आणि इतर स्त्रिया ज्या होत्या देवपत्नी होत्या त्या सगळ्या बसून त्यासुद्धा विचार करू लागल्या. आणि त्यांना एकच जाणवलं की आपल्या पतीने म्हणजे दक्षाने सर्व इतर 15 कन्यांच्या देखत या बिचाऱ्या सतीचा अपराध केलेला आहे. निरपराध होती ती आणि एवढं सुंदर त्यांच्याशी प्रेम असणारी ही मुलगी होती, पण तरी तिचा तिरस्कार या सतीने केलेला आहे आणि त्या पापाचंच हे फळ आहे असं त्यांना वाटायला लागलं. आणि त्यामुळे भगवान शंकरसुद्धा त्यांचासुद्धा रोष यांनी पत्करलेला आहे आणि त्याचाच हा परिणाम असावा असं वाटतं. प्रलयकालाच्या वेळी भगवान शंकरांचं जे रूप असतं ते सगळ्या जटा आपल्या मोकळ्या सोडतात, हातामध्ये शस्त्र घेतात आणि त्रिशूळसुद्धा हातामध्ये आहे आणि त्याप्रमाणे भयंकर आवेशात क्रोधाने ते नाच करायला लागतात, तांडव नृत्य करायला लागतात. आणि त्यावेळी त्यांच्या त्रिशूळाचं जे पातं हे जे चमकतं त्या चमकणाऱ्या त्या पात्यामुळे शत्रूच्या शरीराला त्याचा स्पर्श जरी नाही झाला तरी पण अनेक दिग्गज योद्धेसुद्धा जखमी होतात, असं ते सगळं दृश्य आहे. तासह्य तेज आणि रागाने भुवया उंचावलेल्या त्या भगवान शंकराकडे पाहणं सुद्धा अवघड जातं. विक्राळ झाडांमुळे तारेसुद्धा अस्ताव्यस्त होतात. मग अशा शंकरांच्या पुढे जाण्याची कोणालाही हिंमत होत नाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आले तरी
ते सुद्धा घाबरून दूरच राहतील, असं त्या भगवान शंकराचं असं अकराळ विकराळ रूप त्यांच्या डोळ्यापुढे ते दिसू लागलं. आणि त्या पाहता पाहता आकाशामध्ये आणि पृथ्वीवर हजारो भयंकर असे उत्पात होऊ लागले, अनेक अपशकून होऊ लागले. भयावहा दिवी बुमोच पर्यक. आता हे जे भगवान शंकराचे पार्षद आलेले होते त्यांचं वर्णन 1-2 श्लोकामध्ये या ठिकाणी केलं आहे. ते धावत धावत जे रुद्रगण होते ते यज्ञमंडपापाशी आले आणि त्यांनी सगळ्या यज्ञमंडपाचा त्याला गराडा घातला. सगळ्या त्याच्या भोवती ते सगळे उभे राहिले, हातात शस्त्र आहेत, आतमध्ये सगळे ब्राह्मण, देवपत्नी, हे सगळे ऋत्विज जे आहेत हे सगळे त्या ठिकाणी बसलेले होते. आता प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती वाटू लागली. या शंकराच्या गणांमध्ये काही बुटके होते, भूत प्रेत पिशाच आणि सगळेच होते. काही बुटके होते, कोणी भुऱ्या रंगाचे होते, कोणी पिवळ्या रंगाचे होते आणि काही जण तर मगरीच्या पोटाप्रमाणे, मगर कशी लांबच्या लांब असते तसे पोट आणि तोंड असलेले असं त्यांचं रूप होतं. मग आता त्यांनी तिथे पोचल्याबरोबर भगवान शंकराची जशी आज्ञा होती की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही यज्ञाचा विध्वंस करा आणि तो यज्ञ करणारे दक्ष हे जरी माझे सासरे असले तरी, म्हणजे आज आपण जे पाहतो अजून काय असते ईडी, म्हणजे कोणी किती जरी नातेवाईक असले तरी त्यावर तुम्ही ॲक्शन घ्या, हे जसं असतं तसं त्यावेळेसुद्धा होतं हे लक्षात घ्या. त्यामुळे काहींनी त्या यज्ञशाळेमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यावर आपण यज्ञशाळेमध्ये गेला असाल तर आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी मोठं असं कंपाऊंड बांबूचं बांधलेलं असतं. ते बांधलेलं कंपाऊंड जे आहे ते सुद्धा त्यांनी तोडायला सुरुवात केली, त्याचे बांबू सगळे तोडायला सुरुवात केली. दोऱ्याने बांधलं होतं ते दोरेसुद्धा ओढून काढले आणि सगळं अस्ताव्यस्त करून टाकलं. त्यानंतर कोणी जे पत्नी शाळा होती, पत्नी शाळा म्हणजे जे ऋत्विज आले होते, जे ऋषी आले होते, देव आले होते, त्यांच्या पत्नींसाठी राहण्याचं ठिकाण आणि बसण्याचं ठिकाण, त्यांची आसनं वगैरे ही जी होती ती सुद्धा नष्ट केली. कोणी सभामंडप नष्ट केला तर कोणी अग्निद्र शाळा ही सुद्धा तोडून टाकली. आता अग्निद्र शाळा म्हणजे अग्नी, त्या पूर्ण यज्ञामध्ये सगळं महत्त्व जे आहे ते अग्नीचं आहे. यज्ञ प्रज्वलित त्या ठिकाणी होतो, तो आपोआप प्रज्वलित झाला पाहिजे, मंत्राने झाला पाहिजे आणि त्यानंतर त्यामध्ये विविध प्रकारच्या आहुती समिधा टाकतात. त्याप्रमाणे या ठिकाणी सगळी तयारी केलेली होती आणि ते सगळे लाकडं म्हणा, त्या काय दर्भ असतील, काही वस्तू असतील, तूप असेल, पण ह्या सगळ्यांची पण नासाडी याने करायला सुरुवात केली. आणि काही जण तर यजमानगृह जे आहे आणि पाकशाळा जी आहे त्या ठिकाणी जाऊनसुद्धा पुन्हा गोंधळ घातलेला आहे. केचित बभंजुः प्राग्वंशं पत्नीशाला तथा परे सद अग्निद्रशालांच तद्विहारं महानस रुरुज यज्ञपात्राणि तथैकाग्नि ननाशयन कुंडेष्वमुत्रयन् केचित् बिभिदुर्वेदी मेखलाः. त्याचा अर्थ काही जणांनी त्या यज्ञाचे जे भांडे होते, पळी असेल, तामण असेल, हे सगळे जे पात्र होते त्यांना फोडायला सुरुवात केली. काहींनी त्या ठिकाणी जो प्रज्वलित झालेला अग्नी होता तो सुद्धा विझवला. त्यापैकी काही जे होते या ठिकाणी दिले कुंडेष्वमुत्रयन् केचित्, काही जणांनी त्या कुंडामध्ये मलमूत्र विसर्जनसुद्धा केलं. म्हणजे प्रत्येक दृष्टीने प्रत्येक अंगाने त्या सगळ्या यज्ञाचा विध्वंस करायला त्याने सुरुवात केली. काही जण तिथे असणाऱ्या मुनींना त्रास देऊ लागले, त्यांच्यासुद्धा मागे लागले. ते ऋषी मुनी जे आहे ते त्या ठिकाणून पळून जायचा प्रयत्न करत होते, पण याने त्यांना धरून पुन्हा त्या ठिकाणी आणलेलं आहे. काही जण स्त्रियांना धमकावू लागले. आता स्त्री समोर असल्यामुळे त्यांना मारण्याचा प्रश्नच नाही, पण त्यांना धमकावायला सुरुवात केली. काही जण आपल्याकडून जे पळून जात होते देवता, त्या देवतांना पकडून या शंकराच्या गणांनी त्यांना त्या ठिकाणी बांधून ठेवलं. आता जे आहेत महत्त्वाचे जे होते, कारण जसं मागे पण मी बोललो तसं की अपराध केला, कोणी जरी अपराध केला, गुन्हा केला, तर त्या गुन्हेगाराच्या बरोबर असणारी जी मंडळी आहेत की ज्यांनी त्या अपराधाला मदत केली ते सुद्धा अपराधीच ठरतात. मागे म्हटलं होतं मी सेक्शन 35 कॉमन ऑफेन्स, तसं या ठिकाणी कॉमन ऑफेन्स जे आहे
तो या ठिकाणी झाला. दक्षाने जे शाप दिले, दक्षाची जी क्रूर अशी वाणी होती आणि भगवान शंकरांना ते अद्वा जे बोलले, त्यावेळेस त्यांना अनुमोदन ज्यांनी दिलं ते भृगु ऋषी असतील, ते प्रजापती आहेतच. त्यानंतर पूषदेव आणि त्यानंतर हे ऋषी भगमुनी आहेत, हे सुद्धा त्यामध्ये होतेच या सगळ्यांच्या तर्फे. आणि म्हणून मणिमान हा जो मोठा योद्धा भगवान शंकराच्याकडून आलेला होता, त्यांनी त्या भृगु ऋषींना आधी बांधून ठेवलं. त्यानंतर वीरभद्र जो आहे, त्या वीरभद्राने प्रजापती दक्षाला कैद केलं. चंडीश जो आहे, जो या भगवान शंकराचा एक चांगला योद्धा होता, त्या चंडीशाने पूषा देवतेला सुद्धा बांधून ठेवलं आणि नंदीश्वराने भगदेवतेला सुद्धा पकडलं. इथे श्लोक दिलेला आहे, भृगुम बबंद मणिमान वीरभद्र प्रजापतीम चंडीश पूषणम देवम भगम नंदीश्वरो ग्रहित. या सगळ्यांना त्यांनी बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे इतका सगळं त्या ठिकाणी जमाखूळ झाला आणि त्याच्याबद्दलचा खूप मनामध्ये संताप यांच्या मनामध्ये होता आणि त्यांचा आवेश पाहूनसुद्धा सगळ्यांना त्या ठिकाणी भीती बसली. आता या सगळ्यांना शिक्षा केली पाहिजे, कारण दक्षाच्या या शापाचं कारण आणि दक्षाला अनुमोदन देणं हा गुन्हा या सगळ्यांच्याकडून झालेला आहे. आणि त्यामुळे आता त्या प्रकारचं आता त्यांना ताडण केलं पाहिजे. भगवान शंकराच्या पार्षदांचे हे असे प्रताप पाहून इतरांनी त्या ठिकाणी असणाऱ्या दगडांनी दगड मारायला सुरुवात केली आणि ते कुठून दगड येत आहे हे सुद्धा दिसत नव्हतं, कारण अंधार पडलेला होता. आणि सगळेजण घायकोतेला येऊन तेथील ऋत्विज असतील, सदस्य असतील, देव असतील, ते सगळे इकडे तिकडे पळून जाऊ लागले. तेव्हा भृगु ऋषी जे आहेत, ते भृगु ऋषी त्या ठिकाणी, कारण यज्ञ सुरू होता म्हणून त्या भृगु ऋषींनी हातामध्ये सुरुवा म्हणजे पळी, ते पळी घेऊन हवन करीत बसले होते. वीरभद्राने जाऊन त्यांना पकडलं, त्यांचे दाढी आणि मिशा उपटल्या. आता प्रत्येकाने जे जे कर्म केलं त्या कर्माचं फळ, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, हे जसं आहे तसं जे जे कर्म केलं त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणारच आहे. सत्कर्म केलं तर ते पुण्यामध्ये जमा होईल आणि सत्कर्म न करता काही दुष्टकर्म केलं तर आपल्या पापाचं बॅलन्ससुद्धा वाढत जातं. हे जसं आहे तसंच या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. महाभारताच्या काळामध्ये जेव्हा द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग होता, त्यावेळेसचा सुद्धा आपण विचार करा. आपण सर्वजण खरं भाग्यवान आहोत की आपल्या काळामध्ये, आपल्या पाहण्यामध्ये आपल्याला पूर्ण महाभारत पाहता आलं, पूर्ण रामायण आपल्याला पाहता आलं. आणि हे रामायण, महाभारत, आपले अनेक पुराण, आपले सगळे धार्मिक ग्रंथ ज्या संस्थेने आत्तापर्यंत प्रकाशित केली, ते गीता प्रेस गोरखपूर जे आहे त्याचं पंतप्रधान मोदींच्या एका अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये त्यांना महात्मा गांधी शांतता पुरस्कार त्यांना दिलेला आहे. आता हा पुरस्कार का दिला? कारण या सनातन धर्माला टिकवून ठेवण्याचं, सनातन धर्माचा प्रचार करण्याचं फार मोठं कार्य 1923पासून ही संस्था करत आहे. आणि त्यामधून अनेक प्रकाशनं त्यांची झाली. आजही आपण एक ऑथेंटिक म्हणलं तर कुठलं प्रत घ्यायची तर आपण गीता प्रेस गोरखपूरचीच प्रत विकत घेतो. त्याचं कारण हेच आहे की त्यांनी आत्तापर्यंत जवळपास 52 कोटी ग्रंथाचं प्रकाशन केलेलं आहे. एकट्या भगवद्गीतेवर 14 ते 15 कोटी ग्रंथ त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. आणि म्हणूनच आज केंद्र सरकार जे आहे ते इतर पाहुणे जेव्हा दुसऱ्या देशातून आपल्याकडे येतात किंवा आपली मंत्रिमंडळ जे आहे ते जर दुसऱ्या देशात जात असेल तर त्या देशाच्या अध्यक्षांना, पंतप्रधानांना भगवद्गीतेची प्रत किंवा एखादा गणपतीची मूर्ती अशा गोष्टी ते त्या ठिकाणी देत असतात. आणि आत्तापर्यंत जशा बातम्या येत आहेत त्या बातम्या पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं की जगामध्ये जिथे जिथे उत्खनन झालेलं आहे तिथे तिथे जमिनीमध्ये भारताच्या देवतांच्या मूर्तीच सापडलेल्या आहेत. म्हणजे त्या पूर्वीच्या काळामध्ये आपलं साम्राज्य सगळीकडे होतं हे प्रस्थापित होत आहे. आणि म्हणून आपल्या भगवद्गीतेचा प्रचार व्हावा म्हणून त्यांनी सगळीकडे गीतेचाच ग्रंथ जो आहे तो सगळ्यांना देत गेला. या संस्थेने
जर 14-15 कोटी भगवद्गीतेच्या ग्रंथाचं प्रकाशन केलं असेल तर एवढी मोठी संस्था आहे, पण जे दुष्टबुद्धीचे असतात या दक्षासारखे जे आहेत त्यांना हे पाहवत नाही आणि ते म्हणतात की हे फक्त आपल्या धर्माचा प्रचार करीत आहेत. हा आता सध्याचा भाग आहे. पण या ठिकाणी आपण पहा की या दुर्योधनाच्या काळामध्ये वस्त्रहरणाच्या प्रसंगामध्ये ज्या दुःशासनाने ओढत ओढत द्रौपदीला त्या राजसभेमध्ये आणलं आणि तिचं वस्त्रहरण करण्याचं केलं, त्यानंतर कर्ण त्या ठिकाणी बसलेला आहे. कर्ण जरी चांगला असला, कर्णाबद्दल खूप चांगलं असं लिहिलेलं आहे, रोज दान द्यायचा, कर्णासारखा दानशूर कोणी नाही. कर्ण त्या पण संगत जी आहे ती संगती सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. तर चांगलं वाक्य त्याच्या कानावर पडतच नव्हतं, कारण त्याचा पाठीराखा हा दुर्योधन होता. त्यामुळे आपल्या मागे कोणती शक्ती आहे, ती शक्ती सत्शक्ती आहे का दुष्ट प्रवृत्तीची शक्ती आहे, हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. ज्या संगतीत आपण असतो त्या संगतीचा परिणाम आपल्यावर होत असतो. तसं हे महायुद्ध जेव्हा झालं त्यानंतर त्या दुर्योधनाची मांडी फोडलेली आहे. कारण दुर्योधन त्या ठिकाणी म्हणाला होता की कर्ण जसा म्हणाला की ही 5 पती असलेली वेश्या आहे असं त्यांचं वाक्य होतं. तेव्हा दुर्योधन म्हणतो की तिला आणून माझ्या मांडीवर बसवा. ही सगळी वाक्य लक्षात ठेवून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मग कर्म चांगला असो किंवा नसो, जसं असेल तसं त्याचं आपल्याला फळ मिळत जातं. कर्मयोगाचा सिद्धांत नावाचं खूप मोठं छान पुस्तक आहे. विमल ठकार यांनी लिहिलेलं, गुजरातीमधलं प्रथम प्रकाशन आहे. नंतर सगळ्या भाषेत ते प्रकाशन झालं. ते पुस्तक आपण जरूर वाचावं सगळ्यांनी, इतकं छान पुस्तक आहे. आपले सुनीलदादा चिंचोळकर त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमी या पुस्तकाचा उल्लेख होता. त्यामुळे माझ्याकडे सुद्धा 1-2 तरी कॉपी सहजपणे असतील आणि सगळ्यांनी वाचलेले आहेत. हे कर्माचा सिद्धांत, कर्माचं फळ कसं मिळतं. परीक्षा दिल्यानंतर लगेच काही रिझल्ट लागत नाही. रिझल्ट लागायला जसे 1 महिना 2 महिने लागतात. पण पाणी पिल्यानंतर तहान जी आहे ती लगेच संपते आणि आपल्याला समाधान होतं. जेवल्यानंतर लगेच पोट भरलं की समाधान होतं. मग या फळाच्या प्राप्तीसाठी कुठे कमी काळ लागतो, कुठे जास्त काळ लागतो आणि कुठे तर हा नरदेहाचा किंवा हा जन्म संपल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये ते आपल्याला भोगायला मिळतं किंवा त्याचं जे पाप आहे ते सुद्धा आपल्याला भोगायला मिळतं. पुण्य असो किंवा पाप असो. हे जसं आहे तसं या ठिकाणी दुर्योधनाची मांडी फोडली. कर्णाचं सुद्धा आपण कसं त्याला मारलं हे आपण पाहतो. अश्वत्थाम्याची काय गती झाली, दुःशासनाची छाती फोडली, हे जर आपण पाहिलं तर त्याचप्रमाणे या ठिकाणी झालेलं आहे. भृगू जे आहे, या भृगूने काय केलं की ते पळी घेऊन त्या ठिकाणी हवन करीत होते. तर वीरभद्राने जाऊन त्यांच्या दाढी मिशा उपटल्या. तर त्याचं कारण भृगूंना एक सवय होती, ते केव्हाही आपल्या मिशांना पीळ देत होते, दाढीवरून हात फिरवत होते आणि एखादा आनंद झाला की ते दाढी मिशावरून हात फिरवत होते. आणि या दक्षाने जे काही अपशब्द बोलला असेल त्याला अनुमोदन देण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी या भृगूंनी आपल्या दाढी मिशावरून हात फिरवले होते आणि म्हणून या भृगु मुनींच्या दाढी मिशा उपटल्या. त्यानंतर भग जे आहेत, भग देवता, आता या भगाने काय केलं असेल की त्याने त्या ठिकाणी म्हणजे हा प्रसंग जेव्हा झाला अगोदरचा, ज्या ठिकाणी भगवान शंकराचा अपमान झाला त्यावेळेस त्या प्रसंगामध्ये आपला आनंद व्यक्त केला या भगाने. भगस्य नेत्रे भगवान पाती तस्य ऋषा भुवी उज्जहार सदस्थोक्षणा यः शपंतम सुसूचत. म्हणजे जेव्हा दक्ष देवसभेमध्ये महादेवांची निंदा करीत होते त्यावेळी यानेच दक्षाला डोळ्यांनी खूण करून प्रोत्साहन दिलं. अरे वा, छान केलं असं त्यांनी आपल्या डोळ्यांनी ते भाव व्यक्त केले आणि म्हणून त्यांचे डोळेसुद्धा त्यांना जमिनीवर आपटलं आणि त्यांचे डोळेसुद्धा फोडले, डोळेसुद्धा बाहेर काढले. आता पूषा हे देव आहे, देवता आहे पूषा देवता. पुष्णश्चात पात यदनातान कालिंगसे यथा बलहा. महाभारताकडे पुन्हा जातो की बलरामाने जेव्हा अनिरुद्ध उषाचा विवाह होता त्या प्रसंगी बलरामाने कलिंग राजाचे दात उपटल्याचा उल्लेख महाभारतामध्ये आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी पुषाचे दातसुद्धा उपटलेले आहेत. कारण जेव्हा दक्षाने महादेवांना शिव्या दिल्या होत्या त्याचवेळी हा दात काढून हसत होता आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणून पुषाचे दात काढले. नंतर आता
मग उरलं कोण? तर दक्ष. मग या वीरभद्राने त्या दक्षाला खाली पाडलं आणि दक्षाच्या छातीवर बसून धारदार शस्त्राने, त्याच्याकडे शस्त्र होते सगळे, त्यांचे मुंडके म्हणजे त्यांचं जे डोकं आहे ते शरीरापासून वेगळे करण्याचा तो प्रयत्न करू लागला. पण कितीही प्रयत्न केला तरी ती कातडी काही तुटत नव्हती. आता हे पाहिल्यावर त्या वीरभद्राला फार आश्चर्य वाटलं. माझ्याजवळचे एवढे शस्त्र इतके चांगले आहेत आणि त्याचा इतका परिणाम मी आत्तापर्यंत पाहिलेला आहे, पण याचं डोकं मला का नाही कापतायत, असं तो बराच वेळ विचार करीत राहिला. दृष्ट्वा संज्ञपनम शो योगम पशूनां सपतिर्मुखे यजमान पशोः कस्य कायात तेना हरस्थिरः. मग त्याने काय केलं की यज्ञमंडपामध्ये जेव्हा बळी देत असतात, एखाद्या पशुची बळी देत असतात, तेव्हा ती बळी देण्यासाठी जे शस्त्र वापरतात ते शस्त्र आणलं आणि या दक्षाचं मुंडकं, शिर जे आहे ते त्याने एका घावामध्ये तोडून टाकलं. म्हणजे त्याचं डोकं धडापासून वेगळं केलं. म्हणजे सगळ्यांना आपापल्या कर्माचा जो काही फळ मिळायचं असेल ते फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आज नाही उद्या, भगवान के घर में देर है, अंधेर नाही, पण देर लागला तरी हरकत नाही, पण ते त्याला प्राप्त होतच. आता हे सगळं पाहून साधुवादस्तथा तेषां कर्म तत्तस्य शंसतां भूत प्रेत पिशाचानां अन्येषां तद विपर्ययः. म्हणजे भगवान शंकराचे जे गण आहेत, भूत प्रेत पिशाच हे जे आहेत ते त्या कृत्याची, म्हणजे वीरभद्र जे आहे, कृत्याच म्हणतात याला, अशा प्रकारचे कृत्याचं नाव आल्याबरोबर अजून एक आठवलं मला. आत्ता ज्यांची 50वी पुण्यतिथी आपण साजरी केली ते भगवान श्रीधर स्वामी सज्जनगडावर जे होऊन गेले, त्यांच्या चरित्रामध्ये जी माझी प्रवचनं झाली त्या 50व्या वर्षाच्या निमित्ताने 12-13 यूट्यूबवर आहेत, ती जरूर आपण ऐकावी. त्यामध्ये हा प्रसंग दिलेला आहे. भगवान श्रीधर स्वामी जेव्हा सज्जनगडावर होते तेव्हा त्यांचा व्यवहार, त्यांची सेवा हे सगळं पाहून, समर्थाप्रतींची त्यांची निष्ठा पाहून काही दुर्वर्तनी जे लोक होते ते त्यांचा काटा काढायचा प्रयत्न करत होते. काहीतरी करून यांना गडावरून हाकलून द्यावं अशा प्रकारे ते योजना करत होते. त्यामधले एक जे आहेत त्यांनी तर त्या ठिकाणी कृत्या निर्माण केली. कृत्या म्हणजे याच पद्धतीने जसं इथे वीरभद्र निर्माण झाला तसं त्याला ब्लॅक मॅजिक म्हणतो आपण आजकाल, काळी जादू, ते निर्माण केली आणि त्यांनी ती भगवान श्रीधर स्वामींच्याकडे सोडली. आता भगवान श्रीधर स्वामी ज्यांना प्रत्यक्ष रामरायाने भगवान ही पदवी दिली, समर्थाने भगवान ही पदवी दिली, त्यांच्यावर अशा गोष्टीचा परिणाम थोडाच होणार होता. ते समर्थांच्या समाधीसमोर बसलेले आहेत, ध्यानामध्ये बसलेले आहेत आणि ती कृत्या जी आहे ती जशी आली तशीच ती त्यांच्या भोवती असलेल्या वलय कवच जे आहे त्याला भेदून आतमध्ये न जाता ती तिथूनच परत गेली आणि ज्यांनी ही कृत्या निर्माण केली त्यांच्याच मागे लागली. सज्जनगडावर झालेली ही कथा आहे. त्यांच्या अनेक चरित्र जे आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला वाचता येईल. आणि मग तिने त्या मूळ माणसाने ज्याने हे सगळं केलं होतं त्याच्याच मागे लागली आणि तो धावत धावत श्रीधर स्वामींच्याकडे आले. श्रीधरा आम्हाला वाचवा, श्रीधरा आम्हाला वाचवा, आणि स्वामींनी त्याला वाचवलेला आहे. तर अशा प्रकारची ही जी कृत्य आहे ती कृत्याची प्रशंसा या ठिकाणी त्या यज्ञशाळेमध्ये असणाऱ्या सगळ्यांनी, म्हणजे आता भूत प्रेत पिशाच हे सगळे प्रशंसा करू लागले. साधुवादस्तदा तेषां कर्म तस्य शंसतां, म्हणजे त्याची प्रशंसा, शंसतां म्हणजे प्रशंसा करू लागले. आणि वीरभद्र जो आहे त्याने ते डोकं आता कापलेलंच होतं आणि त्या ठिकाणी यज्ञाची आहुती ज्या ठिकाणी देतात तो यज्ञसुद्धा त्या ठिकाणी, यज्ञ कुंडसुद्धा त्या ठिकाणी होतं. त्याने ते मस्तक घेतलं आणि त्या दक्षिणाग्नीमध्ये टाकून दिलं आणि त्या पूर्ण यज्ञशाळेलाच आग लावली. अशा प्रकारे दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस वीरभद्राने आपल्या भगवान शंकरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे सगळं केलं आणि ही सगळी मंडळी आनंदाने नाचत नाचत पुन्हा कैलास पर्वताकडे परत गेली. असा हा अध्याय जो आहे तो या ठिकाणी 5वा अध्याय पूर्ण होत आहे. आणि इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां चतुर्थस्कंधे दक्ष यज्ञ विध्वंसो नाम 5मोऽध्यायः. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता यानंतर जे आहे 6व्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत
ही सगळी मंडळी जेव्हा त्या कैलासावर गेली, भगवान शंकरांच्याकडे गेली, तेव्हा हा सगळा प्रकार देवतांना समजल्यामुळे ब्रह्मादी देवता जे आहेत सगळ्या देवता मिळून आता भगवान शंकरांकडे कैलासावर जातात आणि भगवान शंकरांची मनधारणी करतात की तुम्ही दक्षाला जो त्याने अपराध केला त्या अपराधाबद्दल शिक्षा द्यायची होती ती आपण शिक्षा दिली, पण त्या ठिकाणी यज्ञकर्म सुरू होतं आणि ते यज्ञकर्म पूर्ण झालं पाहिजे आणि म्हणून आता तुम्ही हा अपराध क्षमा करून त्यांची मनधरणी केली आणि पुन्हा दक्षाला त्या ठिकाणी जिवंत करावं आणि तो यज्ञ संपन्न व्हावा म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी हे सगळे देवता कैलासावर गेले. तो अध्याय आता आपण पुढच्या वेळेस पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेत. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रिताप जाती चिरये शांती, नाथै वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.